आपल्या देशाला धर्माच्या राजकारणानं ग्रासल्याचं दिसतं. जात पात आणि धर्मद्वेषापुढे आपल्या समाजाला खरोखरच काही दिसत नाही का, असा प्रश्न निर्माण होईल अशीच परिस्थिती देशाच्या बहुतांश भागामध्ये आहे. आणि त्यातच आता एक अत्यंत धक्कादायक असा फतवा किंवा असा नियम काढण्यात आलाय, जो ऐकून तुम्ही खरोखरच अवाक व्हाल. अभिनेत्री सारा अली खान तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तिचे अनेक फोटोज तुम्ही पाहिले असतील, अनेक व्हिडिओज पाहिले असतील, चित्रपटही पाहिले असतील. आणि तुम्ही जर तिला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की ती सातत्यानं आणि अगदी आवर्जून केदारनाथला जाते. ती तिथे जाते, तिथल्या मंदिरांमध्ये भेट देते, तिथे दर्शन घेते, तिथे राहते आणि त्या संदर्भातले आपले अनुभव, आपले फोटोज, व्हिडिओज ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअरही करते. पण याच सारा अली खानवर आता एक असं बंधन आलंय की ज्याची कल्पनाही तिने आजपर्यंत कधी केली नसेल. झालंय असं की सारा अली खानला केवळ खान असल्यामुळं आता चारधाम यात्रेला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आणि जर तिला प्रवेश हवाच असेल तर मग मी सनातनी आहे असं साराला लिहून द्यावं लागणार आहे, तसं प्रतिज्ञापत्र तिला द्यावं लागणार आहे. अन्यथा तिला चारधाम यात्रेमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. ऐकून धक्का बसला ना? हे प्रकरण खरोखरच तितकं गंभीर आहे. पण हा नियम नेमका कोणी काढला, हा नियम का काढला आणि असं काय केलं जाऊ शकतं, खरोखरच असं केलं जाऊ शकतं का, किंवा ते योग्य आहे की अयोग्य, याच सगळ्यावर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर झालंय असं की उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा 19 एप्रिल रोजी सुरू होते आणि याच पार्श्वभूमीवर बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती अर्थात BKTC यासाठीच्या तयारीमध्ये सध्या व्यस्त आहे. दरम्यान याच BKTC अध्यक्षांच्या एका विधानानं, अभिनेत्री सारा अली खान बद्दलच्या एका विचित्र विधानानं सध्या सोशल मीडियावर भूकंप आलाय. 17 मार्च रोजी BKTC अध्यक्ष हेमंत द्विवेदींनी चारधाम यात्रेच्या तयारी संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी पत्रकारांनी त्यांना गैर सनातनवाद्यांवरील बंदीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की सर्व सनातन्यांचं चारधाम यात्रेमध्ये स्वागत आहे, परंतु गैर सनातनी आणि गैर हिंदूंना मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जो कोणी सनातन धर्मावर विश्वास ठेवतो तो सनातनी आहे असं म्हणत त्यांनी पुढे सारा अली खानच्या बाबत सुद्धा उल्लेख केला. ते असं म्हणाले की मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्या अभिनेत्रीला म्हणजे साराला आपण सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागेल आणि त्यानंतरच तिला मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाईल. अध्यक्ष हेमंत द्विवेदी पुढे असंही म्हणाले की जर सारा अली खाननं सनातन धर्मावर तिची श्रद्धा आणि भावना प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून दिली तर आम्ही तिलाही भेट देण्याची परवानगी देऊ, म्हणजेच मंदिरामध्ये जाण्याची परवानगी देऊ. आता तुम्हाला कल्पना आलीच असेल की या फतव्यानंतर किंवा या एकंदरच नियमानंतर विरोधक किती आक्रमक झाले असतील आणि याबद्दल किती प्रतिक्रिया उमटत असतील. त्यापैकी एक प्रतिक्रिया ती म्हणजे काँग्रेसकडून आलेली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुजाता पॉल यांनी या मुद्द्यावरून हेमंत द्विवेदी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. त्या असं म्हणाल्या की बाबा केदार आणि त्यांच्या भक्तांच्या मध्ये येण्याची तुमची हिंमत कशी काय झाली? तुम्ही सारा अली खान यांच्या भक्तीबद्दल प्रतिज्ञापत्राची मागणी कराल? हेमंत द्विवेदी, तुम्ही स्वतः बाहेरचे आहात. मुख्तार अब्बास नक्वी किंवा शहानवाज यांच्यासारख्या भाजपच्याच ज्येष्ठ नेत्यांना जर बाबा केदारनाथ यांना भेटायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा प्रतिज्ञापत्राची मागणी कराल का? तुम्हाला तुमचे बिहारचे माजी राज्यपाल मोहम्मद आरिफ खान आणि भारतीय सैन्य आणि गढवाल रायफल्स मध्ये मोठा अनुभव असलेल्या विद्यमान राज्यपालांकडून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या प्रतिज्ञापत्रांची आवश्यकता कराल का, किंवा तशी मागणी कराल का? जर केवळ त्यांचा धर्म वेगळा आहे आणि तुम्ही धर्म वेगळा असलेल्यांसाठी असे नियम काढत आहात तर तुम्ही तुमच्याच काही नेत्यांबद्दल असे नियम लागू कराल का, असा सवाल आता काँग्रेसकडून विचारण्यात आलाय. तुम्ही सारा अली खानला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल की गेल्या वर्षी सुद्धा तिनं चारधाम यात्रा केली होती. तिनं यात्रेचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले. पण मग आत्ताच तिच्यावर बंदी का आणतायत, किंवा BKTC अध्यक्षांकडून आत्ताच हा प्रतिज्ञापत्राचा हट्ट का केला जातोय, असा साहजिक सवाल इथे उपस्थित होतो. आणि या सगळ्या वादाच्या निमित्तानं साराची 2 जुनी विधानं प्रचंड चर्चेत आली आहेत.
तिच्या खान असूनही चारधाम यात्रा करण्याच्या इच्छेबाबत किंवा कृतीबाबत अनेकांनी यापूर्वी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केली आणि त्यावर सारानं तेव्हा काय उत्तर दिलं होतं ते या 2 विधानांमधून दिसतं. तिचं पहिलं विधान आहे की आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत आणि माझा विश्वास आहे की या सर्व संकल्पना, या सर्व सीमा या लोकांनीच निर्माण केलेल्या आहेत. त्यांनीच त्यामध्ये फेरफार केलेला आहे. मी त्यांचं पालन करत नाही. इतर लोक जितकं या सगळ्याला महत्त्व देतात तितकं महत्त्व मी त्यांना देत नाही. केदारनाथ हा माझा वैयक्तिक प्रवास आहे. कोणाला ते आवडेल किंवा नाही त्याचा तुमच्यापैकी कुणाशीही काहीही संबंध नाही. तसंच आणखी एका जुन्या कार्यक्रमामध्ये सारानं केलेलं आणखी एक विधान हे दाखवून देतं की तिच्या कुटुंबातून तिला धर्माविषयीचे काय संस्कार आलेत किंवा काय सांगण्यात आले. सारा अली खान म्हणते की मी खूप लहान होते, शाळेत शिकत होते आणि आम्ही तेव्हा आई वडिलांसोबत परदेशात फिरायला जायचो. तेव्हाही मला प्रश्न पडायचे की आई अमृता सिंग, वडील सैफ पतोडी, स्वतः सारा सुलताना आणि इब्राहिम अली खान म्हणजे तिचा भाऊ, हे सगळं नेमकं काय चाललंय आणि आपण नेमके कोण आहोत. आणि मला आठवतंय म्हणजे सारा अली खानने असं म्हटलं की मला आठवतंय की मी माझ्या आईला विचारलं की मी कोण आहे आणि त्यावर तिची आई अमृता सिंग हिनं म्हटलं की तू भारतीय आहेस. आणि सारा म्हणते की आईनं मला दिलेलं हे उत्तर मी कधीही विसरणार नाही. ही सारा अली खानची 2 विधानं किंवा 2 प्रमुख विधानं जी या सगळ्या धार्मिक वादाबद्दल तिच्या भोवती असलेल्या तिची भूमिका किंवा ती या सगळ्याकडे कसं पाहते हे स्पष्ट करतात. योगायोगानं 2018 साली जेव्हा साराचा पहिला चित्रपट आला त्या चित्रपटाचं नाव आणि थीम केदारनाथ होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती 2 महिने केदारनाथमध्ये राहिलेली होती. सारा अली खान दरवर्षी केदारनाथला भेट देते. तिथे अनेक तास ती घालवते हे सर्वांना माहिती आहे. ती केवळ केदारनाथलाच नाही तर इतर अनेकही मंदिरांना भेट देते अशी माहिती मिळते. एकदा तर तिने मुसळधार बर्फवृष्टी होत असताना सुद्धा केदारनाथला भेट दिली होती आणि त्याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. तिची श्रद्धा, तिचा विश्वास, तिची धार्मिक भूमिका तिने कायमच अगदी उघडपणे आणि स्पष्ट ठेवलेली आहे. पण आता मात्र बद्री केदार मंदिर समितीच्या या नव्या नियमानं सारा अली खान चर्चेत आली आहे आणि थोडीशी कोंडीतही सापडली आहे. एकंदरच या नियमाविषयी आता अनेक प्रश्न निर्माण व्हावेत अशी स्थिती आहे. पण साराची आत्ताची भूमिका काय आहे हे अद्याप तरी समोर आलेलं नाही. तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण ऐकून नेमकं काय वाटतं? केवळ धर्म वेगळा आहे म्हणून कुणाच्या धार्मिक श्रद्धांच्या आड घेणं, अटी घालणं, बंधनं घालणं, लिहून घेणं हे सगळं तुम्हाला किती योग्य वाटतं? तुमची जी काही मतं असतील, ज्या काही भावना, प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका.